नमस्कार मंडळी, कशा आहात? आशा करते मस्त असाल. रुद्र शाळेत गेल्याचा म्हणजे रुटीन शेअर करते. तेव्हा मी नंतर काय करते, त्याला घालवला, तो गेला शाळेत. आता जी झालेली भांडी, भाकरी भाजीची, चहा बी पेलेला, ती सगळी भांडी घासून घेते. मग नंतर जरा कामं कमी पडतात, नाही तर मग सगळी कामं एकदमच आली का बाबा जाम. भांडी बिंडी घासून पट्टा बिट्टा साफ करून घेते लगेच, थोडा काम कमी पडतो. लगेचची कामं लगेच केली की थोडी कमी पडतात, नाही तर मग दिवस जातो तरी आवरत नाही मग कामं. मग आपल्यालाच करायला लागतात, तर काय करून घ्यायचे पटापट. आता भांडी घासून झाली, वट्टा साफ करून झाला, धुवून झालाय, आता पुसायला घेतलाय. हा रोजचा काम असतो. शाळेत 5:05 उठायला लागतो, शाळेत जायचं असतो तेव्हा. आता वट्टा पुसून घेते. शिवच्यामध्ये कामाला लय गडबड होते माझी. सगळं एकट्यालाच बघायला लागते ना मला इतकं होते, आराम करायला पण नाही भेटत. एकटा माणूस असला का सगळं त्याला बघायचं असला का लयच हालाल होतात माणसाचं. दुसरा म्हातारा माणूस असला तरी जरा लोड कमी पडते. आता असा व्यायाम करते 10 मिनटं, जरा मस्त एकदम दिवस फ्रेश जातो, भारी वाटतंय. असा डॉक्टरही सांगितलेलं मला दिवस गेलेले तेव्हा शिवच्या वेळेस करायला. तिथून अशीच सवय लागली, 10 मिनटं असंच करते मी, म्हणजे जरा बरं वाटतंय. सकाळच चांगली झाली तर दिवस पण चांगलाच होतो. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. आता असं 5 मिनटं आणि ते 5 मिनटं 10 मिनटं करते, बरं वाटतंय. आणि हा दुसरा व्यायाम आहे ना, तो पिरियड वेळेवर येण्यासाठी 5 मिनटं केलं तरी बस होतो. फरक पडला याच्याने. 5-5 मिनटं करते. आता झाला माझा सगळा. आता बघितला किती वाजलेत, तर 6:45 पण नव्हते वाजले. मग विचार केला थोडा झोपून घ्यावा, मग झोपले. थोडा वेळ असल्यावर मग झोपते आणि 7 वाजलं तर मग नाही झोपत. चला मग भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय.